लोहारा येथील संतोष पप्पू उत्तम चौधरी वय 35 या तरुणाचा महासास येथील प्रकाश वंजारी याच्या शेतात विहीर खोदकाम करण्याच्या कामाला गेला होता। क्रेन पलटी होऊन विहिरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। संतोष क्रेन ड्रायव्हर असल्याने विहिरीत फेकला गेला। विहिरीत दगडावर पडून डोक्याला जब्बर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। विहिरीत अजून 2 मजदूर काम करत होते। सुदैवाने क्रेन वरच्या वर अडकल्याने ते बचावले। संतोष घरात एकटाच कमवता असल्याने घरच्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, 9 व 7 वर्षाचा मुलगा आहे। घरातील कमावती व्यक्तीचा गेल्याने त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी शेतकरी याने काहीतरी मदत करावी अशी परिसरातून मागणी होत आहे। घटना घडली तेव्हापासून लोहारा येथील व्यापारी व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्यात आली होती। तुमचं नाव काय दादा? सुनील उत्तम चौधरी। आणि हा कसं घडलंय? हे दादा माझा भाऊ तो आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतात विहिरीवर काम करत होता। त्या विहिरीवर अचानक ते किऱ्यान पलटून त्याचा अपघाती मृत्यू झाला। पण त्याच्या मुलाबाळासाठी थोडीफार मदत जरी दिली तर फार पुष्कळ होईल असं शेतकऱ्याकडून मदत मिळायला पाहिजे। शेतकऱ्याकडून आणि शासनाकडून ही अपेक्षा आहे का? रोशन बरोबर। हा प्रकार कसा घडला भाऊ? आम्ही विहिरीमध्ये खाली काम करू राहिले भाऊ। अचानक दगड बांधलेला होता आणि ती पाय काढली होती ना, मशीन पूर्ण वडवून गेलं खाली। आणि हा भाऊ या भाऊ मशीन खाली गेला विहिरीत पडला दगडांवर चालवला पडला। असं आहे का? तुम्ही प्रत्यक्ष बघितलं का हे? बघितलं। असं आहे। आणि तू म्हणजे तुम्हाला काही कळलंच नाही त्यावेळेस? नाही। तुला पण लागलेलं आहे ना? काय लागलं तुला? दगड आला होता बरं तू? संतोषचं प्रेत घरी आल्यावर त्याची पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले। दृश्य हृदय हलवणारे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। चंदू खरेसह मी अंकित मोरे, BGB TV मराठी, लोहारा।